नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। नेहमीसारख्या जिजाऊ सदर काम आटोपते घेत होत्या. मान बुडून एकलगीने बाळाजी आवजी त्यांच्या शब्दांबरोबर शहामृगपीस चालवित होते. जिजाऊंनी शेवटचा खलिता सांगून संपविला. त्या थांबण्याची वाट बघत बाहेर थांबलेले मोरोपंत पेशवे सदर चौकात आले. छातीवरच्या उपरण्याला हात भिडवीत त्यांनी मासाहेबांना मुजरा केला. काय पंत? जिजाऊ त्यांच्याकडे बघत म्हणाल्या. शृंगारपुराहून एक वेद पारंगत शास्त्री आले. केशव पंडित नावाचे. आईसाहेबांची भेट मागतात. आज्ञा होईल तर. मोरोपंत अदबीने थांबले. पेश करा त्यांना पंत. मोरोपंतांनी सदर दरवाजाकडे बघितले. त्यांच्या इशाऱ्याची वाट बघत बाहेर खोळंबलेले केशव पंडित आत आले. अंजिरी रंगाचा जरी किनारीचा रुमाल त्यांनी मस्तकाला बांधला होता. तांबड्या काठाच्या धोत्रावर लांब बाहीची स्वच्छ बाराबंदी होती. खांद्यावरून छातीकडे येत पाठीशी वळलेला उपरण्याचा वेढा होता. रांगोळीने घासलेल्या पितळी देवमूर्तीसारखे शास्त्रीपणाचे तेज त्यांच्या मुद्रेवर होते. केशव पंडितांनी कमरेत वाकत दोन्ही हात जोडून जिजाऊंना नमस्कार केला. आऊसाहेबांना बघण्याची फार दिवसांची त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी आपल्या तेजस्वी डोळ्यांनी जिजाऊंना निरखून पाहिले. काय नियोजन येणं केलं शास्त्री बुवा? जिजाऊंनी केशव पंडितांच्याकडे बघत शांतपणे विचारले. त्या प्रश्नाने केशव भट पुन्हा कमरेत वाकले. म्हणाले, थोडंसं शास्त्र जाणतो. रामायण, महाभारत, वेद, उपनिषद. पायीच्या सेवेचा योग येईल तर. छान. आम्ही अशा आसामीच्या शोधातच आहोत. मोरोपंत यांना आमच्या महाली पेश करा. जगदंब. जिजाऊंची चर्या प्रसन्न दिसत होती. त्या बैठकीवरून उठल्या. आपल्या महालाच्या रोखाने चालू लागल्या. त्यांच्याकडे बघितले तर कुणालाही कळले असते की कसले तरी विचार त्यांच्याबरोबर चाल असावेत. पण ते राजांचे नव्हते. संभाजी राजांचे नव्हते. राजांच्या राणीवशाचे तर नव्हतेच. राज्याचेही नव्हते. जिजाऊ विचार करीत होत्या आपल्या नातसूनबाईचा, येसूबाईचा. संभाजीराजांचे लग्न झाले आणि पिवळ्या अंगाने येसूबाई पिलाजीरावांच्या बरोबर शृंगारपूरला गेल्या होत्या. जाणतेपणी त्या माहेरीच राहणार होत्या. ते माहीत असूनही जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, फार दिवस झाले. पोर डोळ्यानाड राहिली. एकदा बलाऊ धाडलं पाहिजे. पन्हाळ्या प्रांताहून निघालेला बहिर्जी नाईक चिराख लागणीच्या वेळेला राजगड चढून आला. माले किल्ल्यावर येऊन त्याने जिजाऊ साहेबांना आपण आल्याची वर्दी पाठवली. त्यावेळी जिजाऊंच्या महाली मोरोपंत आणि केशव भट उभे होते. जिजाऊ संभाजीराजांच्या सहमंचकावर बसल्या होत्या. केशव भटांची आस्थेने विचारपूस केल्यावर जिजाऊंनी त्यांना संभाजीराजांना रामायण महाभारत सांगण्याची मोलाची कामगिरी जोडून दिली. बहिर्जी आल्याची वर्दी मिळाल्यामुळे जिजाऊंनी मोरोपंत आणि केशव पंडित यांना निरोप दिला. रामोशी वेशातील दूरची धावणी घेतलेला दमगीर बहिर्जी महालात आला. जोहार घालून त्याने मासाहेबांकडे बघितले. कोण मामल्याची खबर? बोला नाईक. विचारांचा गोंधळ उडाल्यामुळे घोटाळलेल्या बहिर्जीला इजापूरला लई जोराचा जंग झाला. धन्यासनी आणि राजपुताला शर्जा खानामोहर शिकस्त घ्याया लागली. ते कानी आले आमच्या. विजापूरच्या सरलष्कर सर्रा खानानं पहाडचं काळीज दाखविलं. एकेकाळी त्यानं चालून आलेल्या रजपूत, दिलेर, नेताजी आणि राजे या 4 सेनापतींना निकरानं भांडून शिकस्त दिली. फार इमानाचा आणि ताकदीचा असला पाहिजे सर्जा खान. राजे विजापूर सोडून पन्हाळ्याकडं कूच झाल्याचं आम्ही ऐकून आहोत. काय झालं पन्हाळ्याचं? जी कंदी घडायचं नाही असं घडलं पन्हाळ्याचा आईसाहेब. आपला 1000 पाऊलोक उन्हाळ्याच्या छाप्यात कामी आला. गड काही हाताला लागला नाही. बहिर्जीने मान खाली घातली. मतलब? संभाजीराजांच्या कपाळी आठ्या चढल्या. सारे अंग ताठरले. 1000 लोक एका छाप्यात खर्ची पडले होते. इजापूर सोडताना धन्यांनी फौजच्या 2 फळ्या केल्या. एक सरलष्करांच्या दिमतीला दिली. दुसरी संघ घेऊन खासराज कालच्या षष्टीला पन्हाळगडाला मध्यरातीचं भिडलं. नेताजीसनी त्यांनी षष्टीची रात नेमून दिल्याची होती. पण नेताजी वक्ताला गडाच्या पायथ्याला भिडलं नाहीत. वाट बघून राजे हैराण झालं. रात टळतीला यायला लागली म्हणून आपली फौज घेऊन गड चढायला लागलं. पर गडकऱ्याला सासूद लागलेला होता. धुरकटलेल्या तटाभोवत्यानं आपलं धारकरी घेऊन तो दब्यानं बसला होता. राज टप्प्यात येताच तो मोहऱ्यानं चालून आला. चात्र्यांनं हत्यार मार झाली. 1000 माणूस उतरंडीला पडला. गर्दी करून राजा उतरलेल्या लोकांनीशी विशाळगडाकडे सरकलं. मग राजे आता विशाळगडी आहेत तर, आणि आमचे सरलष्कर कुठं आहेत? जिजाबाईंना नेताजींचा करीना काय ते कळेना.
नाही मासाब राज फोंड्याच्या रोखानं कोकणात उतरल्यात आन बहिर्जींचा साद कातरला. नजर जिजाऊंना आणि बाळधन्याच्या पायांवर पडली. आणि काय नाईक, जिजाऊंना आणि कुणी कामी तर आले नाही ना, अशी शंका आली. कसं सांगावं मासाब, अशी खबर सांगण्यापरास जीव झडल्यासी बेस. नाईक, जीभ झडली तरी सत्य झाकून राहणारं थोडंच. बोला. जिजाऊंनी बहिर्जीला जखडून टाकला. विशाल गडावयनं राजांनी सरलस्करासनी खलिता धाडला. सरलस्कर असून समयास कैसे पावला नाही. दाखल होण्यास दिरंग केला. सबब तुम्हास बरतर्फे करतो आहोत, असा हुकूम दिला. त्यो वाचून नेताजी बिथारले. राजांच्या वर राग झालं. राजासनी पारख होऊन इजापूरच्या दरबाराला फौजा सुद्धा जाऊन मिळाले. मुंडासे डुलवून बहिर्जी गदगदल्या सुरात बोलला. जिजाबाई डोळे ताणून बहिर्जीच्या धुळकटलेल्या मुंडाशाकडे बघतच राहिल्या. बहिर्जीच्या अंगावरच्या घोंगडी काचोळ्यांकडे संभाजीराजे रोखून बघत होते. त्यांच्या कानात भरदार मिशांच्या थोराड तिघारी पगडीच्या नेताजी काकांनी राजपुताच्या गोटात सांगितलेले शब्द घुमू लागले. माणूस जिथं उपजातं ती जागा माणसाला साथ घालती बाळधनी. संभाजीराजांना वाटले बहिर्जींच्या अंगावरचं घोंगडी काचोळं मोठं मोठं होत आहे. ते भलं मोठं काचोळं आपल्या हातात घेऊन नेताजी काकांनी ते जाळ्यासारखं फेकून सगळा पुरंदर किल्ला त्यानं पार झाकून टाकला आहे. त्या काचोळ्याखाली त्यांचे शब्द गुदमरून तडपडतायत. माणूस जिथं उपजातं ती जागा माणसाला साथ घालती. इकडे आग्र्यात संगमरवरी सफेद चिऱ्यांचा ताजमहल असाच गुदमरून तडफडत होता. लाल किल्ल्यावरच्या मुसामा बुरुजालगतच्या मनोऱ्यातील शहानशहाची 7 वर्षाची कैद संपली होती. ये अल्लाह ताल, मेरी आगे वाले जहान की हालत अच्छी कर, मुझे जहन्नम के दर्दे आग से बचा ले. अशा खुदाला कळवळून प्रार्थना करीत शहानशहाने आग्र्याच्या लाल किल्ल्यात शेवटची सांस घेतली. ही सारी उत्तरी वार्ता वाऱ्याबरोबर दक्षिणकडे येऊन पोहोचली होती. ऐकणारे विस्मित होत होते. शहानशहाचा मुलगा जहान आरा बेगमा अकबरबादी महल आणि फतेपुरी महल त्याच्या बुढ्या आंधळ्या आणि फाकळलेल्या निस्तेज प्रेतावर कोसळून फुटून फुटून रडला. शहनशहाचे सुरकुतलेले म्हातारे गोरे अंग काफळून निघाले होते. औरंगजेबाने त्याच्या खास विश्वासातल्या तबिबाला फितवून औषधी म्हणून विषारी तेलाने त्याच्या करवी शहानशहाला मालिश करून घेतले होते. आपल्या बापाच्या मनाचा झाला तो दाह कमी वाटला म्हणून की काय, औरंगजेबाने त्याच्या शरीराचाही आगडोंब पेटवून दिला होता. वृंदावन या एका हिंदू वैद्याच्या औषधींनी शहानशहा त्या मालिशच्या मुसीबतीतून कसा तरी बचावला होता. पण त्याचे अंग काफळून निघाले होते. त्यातून हाय खाल्लेला शहाजहान पुन्हा कधी उठलाच नाही. मला नरकाच्या आगीतून वाचव म्हणून खुदाला विनवणाऱ्या शहाजहानला तशी संधी औरंगजेबाने ठेवलीच नव्हती. हर प्रकारच्या नरकयातना शहाजहानने कैदेतच भोगलेल्या होत्या. इमानी कुत्र्यासारख्या असलेल्या मुतबद नावाच्या आपल्या खोजाच्या हवाली औरंगजेबाने आपल्या बापाला सुपूर्द केले होते. शहाजहानच्या आसवाबखान्याच्या दरोगा ख्वाजा मामूर मेला तेव्हा मुतमदने आसबाव खाण्याच्या चक्क मोहऱ्या ठोकल्या. दुसरा दरोगा नेमला जाईपर्यंत दिवसाला 5-25 जामे बदलणाऱ्या शहाजहानने अंगावरच्या एकाच जाम्यावर दिवस काढले. या सगळ्यावर कडी केली होती औरंगजेबाने. दारा शिकोहच्या जनानखान्यातील शहाजहानच्या आसऱ्याला असलेल्या गायिका गणिका त्याने दिल्लीला आपल्या जनान खाण्यासाठी पाठवून द्या, असे पत्र आंधळ्या अब्जाजानला लिहिले होते. हे सगळे भोगून शहाजहानने एका संध्याकाळी आपला देह लाल किल्ल्यात ठेवला. हे सारे अघटित नवीन होते. ताजमहालाचा आरसपानी चिरांचिरा कसा रेखीवपणे एकमेकांवर उभा होता. पण त्याच्या निर्मात्याचा खुद्द शहाजहानच्या शरीराचा चिरांचिरा काफळून निघाला होता. तो शांतपणे चंदनी शवपेटी तसाच विश्रांती घेत होता. शहेनशहाची काय आणि साध्या हशमाची काय, हयातीची बाकी शेवटी शून्यच असते. फोंड्याहून माघार घेतलेले शिवाजीराजे मिर्झा राजाला विजापूरजवळच्या गोटात भेटून राजगडावर आले. या भेटीत मिर्झाने राजांच्या गळ्यात सगळ्यांचा मोठा खोडा टाकला होता. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाचे निमित्त करून त्याने राजांना संभाजी राजांच्यासह आग्रा दरबारात पेश करण्याचा सल्ला दिला.
हे वरचे कारण होते. मनातून मिर्झा चमकला होता. विजापूरला कुतुबशाहीने 50,000 घोडदळाची मदत केली होती. राजांचा उजवा हात नेताजी फुटून विजापूरला मिळाला होता. त्यात खुद्द राजेच विजापूरला सामील झाले. पण आपली धडगत नाही या शंकेने मिर्झाने औरंगजेबाला पत्रे पाठवली. शिवाजीराजांना शंभूराजांच्यासह आग्रा दरबारी बोलावून घेण्याचा मनसुबा बनवून आणला. आला हजरत औरंगजेब रजामंद झाला तर राजांना त्या दरबारची दख्खनची सुभेदारी देईल असा मिर्झाचा अंदाज होता. काही दिवस पडती घेऊन ते स्वीकारणे याशिवाय राजांना तूर्त मार्ग उरला नव्हता. काही चांगले हाताशी लागेपर्यंत हातात असलेले कमी चांगले न सोडणे हे राजकारणात शहाणपणाचे ठरते. राजांनी दरबारी जायचे मान्य केले. आग्र्याला जाण्यापूर्वी सरलष्कर पदाची मोकळी जागा योग्य आसामीच्या हवाली करणे भाग होते. त्यासाठी राजांनी सदर बोलावली. सदरेत जाण्यापूर्वी राजांच्याकडे संभाजी राजांनी भीत नेताजींबद्दल चौकशी केली. आबासाहेबांनी असा निर्णय तडकाफडकी का व कसा घेतला याबद्दल संभाजीराजे हैराण होते. राजांनी दिलेले उत्तर शंभूराजांना नीट आकलन करता आले नाही. फारसे पटलीही नाही. राजे म्हणाले होते, ही फौज शिस्त आहे, योग्य वेळी ध्यानी येईल. भरल्या सदरेत राजे संभाजीराजांना घेऊन दाखल झाले. रिवाजाप्रमाणे भंडाऱ्याची परडी सदर बैठकीत फिरली. मुजमदार निळोपंत सरलष्कर पदाचा पेहराव, लाल कंगणी पगडी, जरीनक्षीच्या म्यानाची तलवार असा साज असलेली सरपोसांनी झाकलेली दबके जोत्यावर सिद्ध ठेवून राजांच्या उजव्या तर्फेला उभे राहिले. नेताजींच्या कडू आठवणींनी इंगळी राजांच्या काळजाला क्षणभर डसून गेली. सदरीत भयान शांतता होती. मंडळी, आम्ही बादशहाच्या भेटीला उत्तरेत जाणार आहोत. राजांना एवढेच बोलताना भरून आल्यासारखे झाले. स्वतःला सावरून ते एकलगीने म्हणाले, प्रीती पडलेली सरलष्करपणाची जिम्मेदारी आम्ही कुडतोजी गुजरांच्या खांद्यावर टाकण्याचे योजले आहे. कुडतोजी असे सामने या. कुडतोजी राजांच्या बैठकीसमोर आले. अदब मुजरा करून सावरत्या अंगाने उभे राहिले. राजे बैठकीवरून उठले. निळोपंतांनी पेश केलेल्या तबकातील शेला चोळणा त्यांनी कुडतोजींच्या खांद्यावर चढविला. त्यांच्या कमरेला तलवारीचे बंद आवळले. कुडतोजींनी आपल्या डोकीवरची पगडी काढून हाती घेतली. राजांनी तुरेबाज लाल कंगणी पगडी उचलून ती कुडतोजींच्या मस्तकावर चढविली. सदरेकडे बघत राजे म्हणाले, आजपासून कुडतोजी गुजर आमच्या फौजेचे सरलष्कर. आम्ही त्यास प्रतापराव ही खिताबत बहाल करतो आहोत. राजांनी कुडतोजींना पूर भेट दिली. ती घेताना ना कुडतोजींना ना एकाही सदर कर्याला कळले की राजांच्या उरात कसले कड दाटून आले आहेत. त्यांनी कुडतोजी आमच्या फौजेचे सरलष्कर असे थांबून म्हटले होते. श्रींच्या राज्याचे सरलष्कर असे म्हटले नव्हते. राजांचा शब्द न शब्द कान देऊन ऐकण्याचा सराव झालेल्या संभाजीराजांना मात्र ते जाणवले. बैठकीवर बसल्या बसल्या ते कुडतोजींच्या डोक्यावरील कंगणी पगडीतील तुऱ्याकडे बघत राहिले. त्यांच्या मनात विचारांचा तुरा डोलला. नेताजी काका झाले तसे तुम्ही आमच्या महाराज साहेबांना पारखे होऊ नका. त्यांच्या मनावेगळी गोष्ट करू नका. सदर उठली. सदरकरी चौकाबाहेर पडू लागले. या सगळ्या सदरेला कल्पना नव्हती की औरंगजेब दिल्लीहून आग्र्यात आला होता आपल्या मृत बापासाठी जिरायत पडायला. संभाजीराजांच्या सहराजे उत्तरेत जाणार ही खबर मुलूखभर पसरली. आदिलशाही, कुतुबशाही, सिद्दी, इंग्रज, फिरंगी यांच्या दरबारी मुत्सद्यांनी स्वतःशी खूणगाठ बांधली. आता शिवाजी खरोखरच संपला. शिवाजींच्या रूपाने आता नवा मिर्झा राजे तयार होईल. निवडक लोकांनीशी मावळात फिरून राजांनी आपल्या ताब्यातील गडकोटांची बंदिस्ती नजरेखाली घातली. जिजाऊ साहेबांनी केशव पंडितांना खलिता देऊन पिलाजीरावांच्याकडे शृंगारपूरला धाडले. आमच्या नातसूनबाईंना संगती घेऊन तुरतीने गड जवळ करणे असा सांगावा खलित्यात लिहिला होता. राजांच्या सदरेवरचे नेक सल्लागार सुचेल तसा सल्ला राजांना देत होते. मासाहेब धीराच्या गोष्टी सांगत होत्या. पण स्वतःशीच शंका यावी असा बिकट बाका प्रसंग राजांच्यावर आला होता. मोठ्या उमेदीने रायरेश्वरावर श्रींच्या राज्याची आणभाक राजांनी घेतली होती. मावळ माणसांवर उधळून टाकावी म्हणून मोठ्या भक्तीने त्यावेळी भंडाऱ्याची मूठ भरून घेतली होती. आज त्या मुठीत सगळ्या स्वप्नांची झालेली माती बघून स्वतः राजेच सुन्न झाले होते. राजांना या सगळ्याचा जाब एकाच पायी विचारता येणार होता. आदिशक्ती जगदंबेच्या जेव्हा जेव्हा विचार करून मेंदूचे टाके उसवू बघत होते
तेव्हा तेव्हा राजे आपले मस्तकच त्या मेंदूनिशी नेऊन जगदंबेच्या चरणांवर ठेवित होते. जिथे माणसाच्या मर्यादा संपतात तिथूनच आदिशक्तीचे सामर्थ्य सुरू होते. संभाजीराजांना घेऊन राजे प्रतापगडी चालले. जगदंबेच्या दर्शनाला बरोबर प्रतापराव, प्रभाकर भट, मोरोपंत, आनंदराव अशी मंडळी होती. जावळी खोऱ्यातील प्रतापगडाची चढण चढून पालखी पायथ्याशी आली. इथून जनीचा टेंबा हे अफजल भेटीचे वळण स्थिर स्पष्ट दिसत होते. त्या वळणावर पांढऱ्या पत्थराची राजांनी बांधवून घेतलेली अफजलची कबर राजांना दिसली. केवढे तरी विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात तरळून गेले. त्या कबरीवर मिर्झा राजे उभा होता, अफजलच्या वेशात. त्याच्या हातात केवढी तरी मोठी वाघनखे होती. ती मुठीत बेमालूम छपवीत हात उंचावून तो गोड हसत म्हणत होता, आइये राजा साहेब, घबराइये मत. राजांच्या जीवाची घालमेल झाली. जगदंब जगदंब पुटपुटत राजांनी पालखीत शेजारी बसलेल्या संभाजी राजांच्या खांद्यावर हात ठेवला. पालखी केदारेश्वराच्या मंदिरासमोर आली. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी स्वाऱ्या पालखी उतार झाल्या. राजे संभाजीराजे मंदिराच्या दगडी उंबरठ्याजवळ आले. वाकून राजांनी उंबरठ्याला बोटे भिडविली आणि त्यावरील कोरलेले नकसकाम बघताच राजे तसेच थांबले. तीच 9 पाकळ्यांची धर्मचक्रे आणि तेच जबडा विस्तारलेले वाघाचे शीर राजांना दिसत होते. कापराच्या वड्या पेटताना सरसरून याव्यात तसे राजांचे उभे अंग क्षणात सरसरून आले. जामाका खेदाटून आला. ताठ खडे होत राजांनी केदारेश्वराचा उंबरठा ओलांडला. आतल्या घुमटातील घंटेचा गाभा भरून टाकणारा टोल दिला. समोरच्या शिवलिंगासमोर गुडघे टेकून हात जोडले, डोळे मिटले. त्यांचे ओठ काहीतरी पुटपुटत होते. तो शिवाशी चाललेला शिवकर असा गूढ संवाद होता. राजांनी डोळे उघडले. समोरच्या नितळ शिवलिंगावरचे एक बिल्वपत्र उचलले. राजांनी उचललेल्या त्या बिल्वपत्राला 2च दळे होती. मधले दळ गायब झाले होते. हातीच्या बिल्वपत्राकडे एक नजर बघून राजांनी ते तसेच संभाजी राजांच्या हाती ठेवले. पालखी गड चढून जगदंबेच्या मंदिरासमोर आली. हातपाय धुवून राजे संभाजीराजे जगदंबेच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेशले. अंगावर धावून आल्यासारखी दिसणारी अष्टभुजा दुर्गा बघताच राजांनी गुडघे टेकले. हात जोडून मिटल्या डोळ्यांनी त्यांनी आपले मस्तक मूर्तीसमोर फरसबंदीवर टेकविले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर असंख्य पाजळले पोत नाचत होते. त्यांच्या तालावर मन फिरत होते. आई, आमचे हात बांधील झाले. कोण प्रसंग आणलास? तुझ्या तांडवात लेकरू पायांखाली येते आहे. आंबे डोळे उघड. 10 दिशा अंधेरल्या पोत पाजळ. राजांचे मन कालवून कळवळत होते. मस्तक वर घ्यावे असे त्यांना वाटत नव्हते. त्यांच्या डाव्या बागलेला गुडघे टेकून बसलेले संभाजीराजे समोरच्या शस्त्रे उगारलेल्या उग्रदर्शनी जगदंबेकडे आणि राजांच्याकडे आलटून पालटून बघत होते. भवानी, आबासाहेब, मंदिर, पाजळलेले पोत, आपण सारे एक एक झालो आहोत असे संभाजीराजांना वाटत होते. बऱ्याच वेळाने राजांनी मस्तक वर घेतले. त्यांचे डोळे पाणावले होते. उठून समोर गाभाऱ्यात जाऊन राजांनी आपले मस्तक जगदंबेच्या चरणांवर ठेवले. राजे संभाजीराजे दर्शन करून मंदिराबाहेर पडले. प्रतापगडाची तटबंदी, पहारे, मोर्चे नजरेखाली घालून दिवस उताराला लागताना राजांची पालखी गड उतरून पायथ्याशी आली. जनीच्या टेंब्याचे वळण आले. राजांची नजर अफजलच्या कबरीवर गेली. पण आता त्यांचे मन शांत होते. क्षणभरात त्यांच्या मनासमोर एक विचित्र दृश्य तरळून गेले. त्या कबरीवर आता अफजल उभा होता. पण त्याच्या अंगावरचा सगळा वेश राजपुती होता. मिर्झा राजासारखा मान मागे टाकून तो किंचाळत होता, लवा लवा दगा. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. असो तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.